वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. इंजिनियर पांडाच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा ब्लॉग करायचं स्पेशल कारण फक्त दोन आहेत. एक मेमरी व्हावी आणि दुसरं म्हणजे मला ही रूम दाखवायची होती, जेणेकरून सेम इकडे माझे मित्र येऊन सुद्धा ही जी फॅसिलिटी आहे त्याचा उपभोग घेतील. तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. ओला गोवा बीच रिसॉर्टचे हे जे स्टार्टिंग तुम्हाला दिसत आहेत, हे बघा, हे 1, 2, 3 हे सगळे छोटे स्टे आहेत. आणि त्याच्यानंतर ह्याच्या पुढे जरा आलात तर हे मीडियम स्टे आहेत. आणि त्याच्याही वरती आला जिथे आम्ही राहिलो हे थोडे लक्झरियस स्टे आहेत. तुम्ही लिटरली सांगतो, आतमध्ये जर रूम बघाल, मी तुम्हाला दाखवेनच. ओ माय गॉड, काय रूम आहेत आणि ऑल फॅसिलिटीज, म्हणजे मी सांगू नाही शकत, तुम्ही ते बघाच. काही टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला सांगतो की मुंबईपासून आम्ही कसे आलो. की राजधानी एक्सप्रेस रात्री 11 वाजता पनवेलवरून आम्ही बुक केली होती आणि तिकडून आम्ही बरोबर 7:30 वाजता मडगाव स्टेशनला पोहोचलो. ह्यावेळेला आम्ही असं ठरवलं की नॉर्थ गोवा नाही, म्हणजे कलंगूट, बागा ह्या साईडला जायचं नाही, कारण की तिथे खूप क्राऊडेड असतात मेमध्ये. आम्हाला थोडं साऊथ गोवा आणि थोडं शांत ठिकाणी यायचं होतं, म्हणून आम्ही साऊथ गोवा लावले मडगावला. त्याच्याही पुढे 1 तास कोला बीच म्हणून आहे, तुम्ही सर्च करा तिकडे. कोला बीच, ओला गोवा बीच रिसॉर्ट म्हणून आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. जसं मी सांगितलं की ही त्यांची हा जो प्रायव्हेट बीच आहे त्याला लागून मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. आमच्या रूमला लागूनच हा एवढा भल्ला मोठा जकुझी, म्हणजे जकुझी बोलता येणार नाही, ह्याला स्विमिंग पूलच बोलता येणार. स्विमिंग पूल प्लस जकुझी, जवळजवळ नाही म्हटलं तरी आरामशीर 5 फीट असायलाच पाहिजे. हा खालून थोडासा असा एंट्रन्स आहे इथून, हे बघा. म्हणजे आमच्या रूमचा नंबर आहे 777. तिकडून असे एंट्री यायची, वरती यायचं. डोंट वरी, तुमचं सामान वगैरे त्यांचे सगळे जे बॉईज आहेत ते घेऊन येतात. तुम्हाला काही वरती आणायची गरज नाही, म्हणजे उचलायची काही गरज नाही आहे. तर आपण रूममध्ये एंटर करत आहोत. इथे स्टार्टिंगला जर काय मी बघितलं असेल रूममध्ये एंटर करायच्या आधी, तर हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे त्याचं काय होणार आहे. आणि ही रूम आहे, मोठा बेड आहे. त्याच्यानंतर हे इथे डिनर लंचसाठी ठेवायला टेबल आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, हे बघा, ही चेअर, मसाज चेअर त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. इथे सगळ्या लाईट्स सगळ्या ह्या बटनावर चालतात. आणि हे कर्टन्स बंद करायला, हे इकडचे कर्टन्स बंद करायला आणि ओपन करायला हे बटणं आहेत. त्याच्यानंतर इथे ही साऊंड सिस्टम आहे पूर्ण घराला, आणि आतमध्ये ह्याला पण, बाथरूमला पण. आणि स्पीकरचा आवाज बघा, हे बघा. ॲकॉनच्या ह्या गाण्यामुळे माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला कॉपीराईट क्लेम आणि स्ट्राईक लागता वाचला. त्यामुळे मला हा पार्ट परत एडिट करायला लागला. आणि ह्या ज्या क्लिपमध्ये मी काय एक्सप्लेन करत आहे ते मला परत व्हॉईस ओव्हर देऊन तुम्हाला सांगायला लागत आहे. तर मी असं सांगत होतो की रूम खरंच खूप छान होती. नेहा फुल चिल मूडमध्ये होती. त्याच्यानंतर रूममधले जे पण लाईट्स किंवा फॅन्स वगैरे जे काय असेल, कर्टन्सपासून ते सर्व रिमोट कंट्रोल हँडल करू शकत होतो. आणि त्याच्यानंतर 2 AC होते, एक स्प्लिट AC होता, एक सेंटरला AC होता. आणि त्याच्यानंतर बाथरूम, मला सर्वात जास्त जी गोष्ट आवडली ना ती बाथरूम. इतकं भलं मोठं बाथरूम होतं. आणि त्याच्यामध्ये पण सर्व तुमच्या मिररला लाईट्स होत्या. त्याच्यानंतर तुमच्या शॉवरला लाईट होत्या. त्याच्या आतमध्ये पण स्पीकर्स लावले होते बाथरूममध्ये. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शॉवर्स होते, त्या शॉवर्सला लाईट्स होत्या. तर खरंच एकंदरीत मला ओव्हरऑल खरंच खूप आवडलं. मी तुम्हालाही रेकमेंड करेन की खरंच तुम्ही एकदा तरी इकडे या, गोव्याला जर कधी गेलात तर ह्या हॉटेलला जावा आणि स्टे करा. लोकेशन वाईज आणि हॉटेल वाईज पण सर्व एक नंबर आहे. आणि सर्वात मेन आणि सर्वात जे भारी वाटत होतं ते कर्टन्स ऑटोमॅटिकली बटनवर आहेत, चालत आहेत. आणि ते जेव्हा साईडला होतात आणि समोरचा जो व्ह्यू आहे तो बघण्यात, हे कर्टन साईडला होताना तो व्ह्यू बघण्यात जी मजा आहे. नाही बटन दाखव. ओ माय गॉड, हे बघा समुद्र. अँड आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर पहिलं नारायणीला जेवायला दिलं, कारण की तिला खूप भूक लागली होती आणि कशी परफेक्ट टाईमला ती झोपली आहे बिचारी. आणि आमचं जेवण आम्ही ऑर्डर केलं तोपर्यंत. आणि हा आता ह्या टेबलवरती त्या मी, नेहा, आम्ही ते बसणार, हा समोरचा व्ह्यूचा आनंद घेणार आणि जेवणार. आम्ही जेवणामध्ये एक फिश करी मागवली होती, एक फिश थाली आणि एक व्हेज थाली. व्हेजमध्ये पनीर शाही भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये फिश कुठली नाही, सुरमई. सो येस.
2 वाजता आमचं जेवण झालं 2 वाजता आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर 2:30 वाजेपर्यंत आम्ही तो चेअर, जी मसाज चेअर होती, 15 मिनिटं हिने 15 मिनिटं मी मसाज घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही जे झोपलो ते डायरेक्ट 4:30ला उठलो आणि आम्हाला सनसेट जो की समोर आता थोड्या वेळाने दिसेल तो पण पाहायचा होता. नारायणीसाठी हे घेतलं होतं कारण की आम्ही जेव्हा रूम बघितली तेव्हा आम्हाला माहिती होतं हे असणार आहे, पण एवढं मोठं असेल हे माहिती नव्हतं. बट खरंच हे कामाला आलं नारायणीसाठी, जेणेकरून नारायणी पण एन्जॉय करेल आणि खरंच खूप मस्त वाटतंय. जकूजी फक्त नावाला आहे, काय चालू नाहीये, पण स्टील एवढा मोठा पर्सनल तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला जर पूल भेटत असेल तर आय गेस ते वर्थ इट आहे असं मला वाटतं आणि आम्ही खूप खूप जास्त एन्जॉय करतोय. आणि नारायणी पहिली थोडी हेजिटेट होत होती, तिला पाण्यात आवडत नव्हतं, पण आता ती पाण्याच्या बाहेर येत नाहीये. आम्ही वैतागलो पण तिला पाण्यातच खेळायचंय. ते बघा ते बघा, नारायणी नारायणी मज्जा येते तुला? भू भू काय भू, हा भूर चालू आहे आपण. नारायणचा बर्थडे उद्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर मी नेहाला बोलतोय की नेहा चल, हे बघा त्या साईडला तिकडे आहेत ना वॉकला गेलेत माणसं. म्हटलं संध्याकाळी मस्तपैकी एक वॉकला जाऊन येऊ किंवा मग अर्ली मॉर्निंग आपल्याला सकाळी जायला लागेल. नेहा खूप छान क्लायमेट आहे आणि खूप छान ॲटमॉस्फिअर आहे इथे. वाजल्यात संध्याकाळचे आता 7-7:30 झाले असतील. या वरच्या लाईट्स वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत आणि नारायणी इतकी एन्जॉय करते, इतकी एन्जॉय करते. नारायणी कसं काय जोरात बोल. एकदम समुद्राजवळ गाडीशिवाय पण. नारायणी हे बघ, आई बोल, आई शांत आई. आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही नारायणीची वाट बघत होतो की नारायणीला विश कधी करायचं 12 वाजता. पण आता नारायणी सध्या मूड मध्ये नाहीये, ती थोडीशी झोपेला आलेली आहे. तरी पण नारायणी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नारायणी, हॅपी बर्थडे टू यू. ये क्लॅप 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 क्लॅप, नारायणी क्लॅप. ये 1 वर्षाची झाली माझी नानू. हो कसं वाटतंय तुला? काय बघते तू? कसं वाटतंय? मजा आली मजा आली. नारायणने फुल हा काय बेड सोडला नाहीये आणि कम्प्लीट रिलॅक्स केला आहे 1 डे पूर्ण. वाजलेत एक्झॅक्टली आता 12:01. हो आणि आम्हाला पण 1 वर्ष पूर्ण झालं आमच्या पॅरेंटहूडला. त्यामुळे हा ब्लॉग तुझ्यासाठी आहे कळलं का? स्पेशली तू मोठे झाल्यावर बघशील ना, तुला लक्षातच आहे की तुझा फर्स्ट बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट केला. कळलं? नारायणीचा बर्थडे तर तिच्या आवडीचं गाणं लावलंय, यागो दांड्यावर. हे गाणं लावलं की ती नाचतेच नाचते. ये तुझं गाणं तुझं गाणं, तुझा बर्थडे, तुझ्या आवडीचं गाणं लावलं. गोव्याचे इथून पुढचे डे 2 आणि डे 3चे सर्व फुटेजेस डिलीट झाल्यामुळे मला हा व्लॉग असाच व्हॉइस ओव्हर देऊन एंड करावा लागत आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नारायणीचा फर्स्ट बर्थडे हा असाच बाहेर सेलिब्रेट करायचा आणि मोठ्याने नाही सेलिब्रेट करायचा हे आम्ही खूप आधीपासून ठरवलं होतं आणि आम्ही तसंच केलं. खूप क्वालिटी टाईम आम्ही स्पेंड केला. नेहा, मी आणि नारायणीने आमचं खूप बॉन्डिंग वाढलं. नारायणीचं माझ्यासोबतचं अटॅचमेंट खूप जास्त वाढलं आणि हे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतच असेल. तर आय होप नारायणीला सुद्धा हा व्लॉग आवडेल जेव्हा ती बघेल मोठी होऊन की तिचा बर्थडे फर्स्ट हा कसा सेलिब्रेट केला तिच्या आई आणि वडिलांनी.
जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओतला कुठला पार्ट आवडला असेल त्याच्याबद्दल कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, मनासारखं जगला नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे. जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.